संत भेटत नाही माय बापू. संत इथं संत जर भेटले ना सत्संग भेटत नाही महाराज. संत ओळखणं फार कठीण आहे कलियुगामध्ये. संत भेटत नाही. संत मिले बडे भागा. एकतर संत मिळत नाही. संतांची भेट झाली वृंदावनामध्ये. विदुरजी काका संत आहे आणि उद्धवजी महाराज सुद्धा संत आहे. मी एक गोष्ट ऐकलेली होती. आपल्या भक्तिधामवर गुलाबराव महाराजांचा कार्यक्रम असतो गीता जयंतीचा. त्या गीता जयंतीच्या कार्यक्रमामध्ये भक्तिधामला गुलाबराव महाराज संस्थानला वासुदेवजी महाराज आडगावकर यांचं काल्याचं कीर्तन होतं. वासुदेवजी महाराज आडगावकर यांचं काल्याचं कीर्तन होतं आणि त्या काळामध्ये अमृतजी भाऊजी होते, अमृत महाराज होते. अमृत महाराज सुद्धा संत आहे आणि वासुदेवजी महाराज आडगावकर सुद्धा संत आहे. अमृत भाऊजी विनेकरी होते, गायनाचार्य होते, संत होते, नरखेडकर. आणि ज्यावेळेस अमृतजी भाऊजी स्टेजवरती गेलेत, भजन सुरू करावं विना लावण्याकरिता गेले, तेवढ्यात वासुदेवजी महाराज त्या ठिकाणी आले. वासुदेवजी महाराज आडगावकर ज्यावेळेस अमृत भाऊजींना दृष्टीनं दिसले ना महाराज, अमृत भाऊजींनी विना खाली ठेवून दिला आणि एकदम तेजून उडी मारली महाराज. संतांनी आलिंगन दिलं. बऱ्याच वर्षाची भेट होती दोघांमध्ये. अमृत भाऊजी आणि वासुदेवजी महाराज आडगावकरांनी एकमेकाला आलिंगन दिलं महाराज. काय आनंद आहे महाराज त्या भेटीमध्ये. कारण संतांची भेट असते, बऱ्याच दिवसाची भेट होत नसते. ज्यावेळेस एखाद्या वेळेस भेट होते ना, आलिंगन दिल्यानंतर काय आनंद आहे महाराज. वासुदेवजी महाराजांनी अमृत बाबांना आलिंगन दिलं आणि अमृत भाऊजींनी वासुदेवजी महाराजांना आलिंगन दिलं. त्याचप्रमाणे विदुर काकांनी आलिंगन दिलं उद्धवाला. आणि विदुर काकांनी प्रश्न केला, उद्धवा माझे कौरव ठीक आहे ना. त्यावेळेस उद्धवाने सांगितलं, विदुर काका तुम्ही ज्यावेळेस 36 वर्षापर्यंत तीर्थयात्रा करण्याकरिता निघून गेलेत, त्यावेळेस काय झालं, इकडे महाभारताचं युद्ध झालं. त्यामध्ये सर्व कौरवांचा नाश झाला. आणि पुन्हा प्रश्न केला विदुर काकांनी, उद्धवा माझा भगवंत तर ठीक आहे ना, माझा भगवंत कुठे गेला. त्यावेळेस उद्धवाने सांगितलं, विदुर काका महाभारताचं युद्ध झालं, 18 दिवसापर्यंत युद्ध चाललं आणि भगवंत निर्धामाला निघून गेले. आणि ज्यावेळेस निर्धामाला निघून गेले असं भगवंताचं सांगितल्याबरोबर विदुर काका महाराज यमुना मातेच्या वाळवंटामध्ये कोसळू लागले, पडले खाली पडले आणि कोसळू लागले महाराज. रडू लागले विदुर काका, कारण त्यांना खूप दुःख झालं महाराज. भगवंत निर्धामाला गेले सांगितल्याबरोबर विदुर काकांना खूप दुःख झालं. हो, संसारामध्ये सुद्धा तसंच आहे. जवळचा जर एखादा मित्र निघून गेला खूप दुःख होते महाराज. मित्र निघून गेला, सखा निघून गेला तर खूप दुःख होते. विदुर काकांना खूप दुःख झालं महाराज. त्यावेळेस उद्धवाने काय केलं, यमुनेचं जल घेतलं, विदुरजी काकांच्या चेहऱ्यावरती डोळ्यांवरती शिपडलं आणि उद्धव सांगू लागले, विदुर काका भगवंत ज्यावेळेस निर्धामाला गेले ना, त्यावेळेस भगवंताने तुमची 3 वेळा आठवण काढली. माझा जर विदुर माझ्या जवळ असताना माझ्या स्वस्वरूपाचं ज्ञान मी माझ्या विदुराला दिलं असतं. 3 वेळा आठवण काढली भगवंतानी काका तुमची. हे म्हटल्याबरोबर आणखी दुःख झालं महाराज विदुर काकांना. तसंच आहे आनंदी क्षेत्रामध्ये, पंढरपूर क्षेत्रामध्ये ज्यावेळेस वारकरी जातात त्यावेळेस भगवंत एखाद्या वारकऱ्याची वाट बघते महाराज. माझा चोखा केव्हा येईल माझ्या भेटी करिता, चोखोबराया माझ्या भेटी करता केव्हा येईल, इकडे तिकडे बघू लागते महाराज पांडुरंग परमात्मा. भक्त आल्यानंतर खूप आनंद होते भगवंताला. त्यावेळेस विदुर काकांना खूप दुःख झालं आणि उद्धवाने सांगितलं, विदुर काका भगवंतानी म्हटलं 3 वेळा आठवण काढली तुमची, पण मैत्रेय महाराजांना भगवंतानी सांगितलं, मैत्रेय महाराज
जर माझ्या विदुराची जर तुम्हाला भेट झाली ना, माझ्या स्वरूपाबद्दल स्वरूपाचं ज्ञान माझ्या विदुर काकांना तुम्ही देजा. तिथून उद्धवाचा निरोप घेतला विदुर काकांनी आणि विदुर काका हरिद्वार क्षेत्रामध्ये आले. मैत्री महाराजांचा आश्रम आहे, आश्रमामध्ये गेलेत आणि मैत्री महाराजांनी विदुर काकांना भगवंताच्या स्वस्वरूपाचं ज्ञान दिलं. महाराज काय भक्त आहे महाराज, भक्ताने भगवंताची आठवण करावी आणि भगवंताने भक्ताची आठवण करावी. काय भक्त असेल तो विदुर काका, काय भक्त होते. विदुर काका यमाचे अवतार होते. आणि अशा प्रमाणे मैत्री महाराजांनी भगवंताच्या स्वस्वरूपाचं ज्ञान विदुर काकांना दिलं. आणि इकडे भगवंताच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती सांगितलेली आहे. ब्रह्मदेवाला एके दिवशी भगवंतांनी सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा. कारण सृष्टीची उत्पत्ती करणे हे कार्य ब्रह्मदेवाकडे होतं, संहार करणे भगवान भोलेनाथाकडे होतं आणि पालन पोषण करण्याचं काम भगवान नारायणाकडे होतं. ब्रह्मदेवाला सांगितलं भगवंताने की तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, देवा तुम्ही म्हणता सृष्टीची उत्पत्ती करा, तर पृथ्वीच नाही तर मी सृष्टी ठेवू कुठे. कारण पृथ्वी हिरण्याक्ष या दैत्याने पाताळ लोकांमध्ये घेऊन गेलेला होता. त्यावेळेस परीक्षित महाराजांनी विचार केला, प्रश्न केला शुकदेवांना, भगवान शुकदेवजी भगवान ह्या हिरण्यकश्यप कोण होता, हिरण्याक्ष कोण होता. त्यावेळेस शुकदेवजी भगवान परीक्षित महाराजांना सांगतात, वैकुंठामधील द्वारपाल आहे जय विजय. एक दिवसची घटना आहे. जय विजय आपली नोकरी करीत असताना द्वारपाल आहे जय विजय आणि त्या ठिकाणी संकाधिक मंडळी आले. संकाधिकांना जय विजयांनी आतमध्ये जाऊ दिलं नाही, अडवलं जय विजयांनी. त्यांचं कार्य होतं, कारण ते द्वारपाल होते, कोणालाही आतमध्ये जाऊ देत नव्हते. संकाधिकांना अडवलं जय विजयांनी. त्यावेळेस संकाधिकांना क्रोध आला. महाराज क्रोध आला नाही, भगवंताने क्रोध आणला. कारण त्यांना अभिमान झालेला होता की आम्ही भगवंताचे मानस पुत्र आहे, मला हे जय आम्हाला हे जय विजय का अडवतात, कारण आम्ही तर भगवंताचे पुत्र आहे. अभिमान झालेला होता, म्हणून भगवंतांनी त्यांना क्रोध आणला. जय विजयांनी सांगितलं तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. ते बोलू लागले संताधिक, तर आम्ही तर भगवंताची मुलं आहेत, आम्हाला का आतमध्ये जाता येणार नाही. तुम्हाला जाता येणार नाही कारण भगवंताची परवानगी नाही आहे. जय विजयांनी अडवलं. त्यावेळेस काय झालं, त्यांनी श्राप दिला जय विजयांना की जा तुम्ही 3 जन्म राक्षस योनीमध्ये प्राप्त व्हाल. तुम्हाला 3 जन्म राक्षस योनीमध्ये प्राप्त व्हावं लागेल. त्यावेळेस त्या ठिकाणी भगवंत आले. भगवंताला सांगू लागले जय विजय, देवा तुमची नोकरी आम्ही करावी, तुमची चाकरी आम्ही करावी आणि तुमच्या मुलांनी आम्हाला श्राप दिला देवा का 3 जन्मापर्यंत तुम्ही राक्षस योनीमध्ये प्राप्त व्हाल. भगवंताने सांगितलं जय विजया, तुम्ही जर 7 जन्म जर माझी भक्ती कराल, 7 जन्म जर तुम्ही माझी जर भक्ती कराल ना, तुमचा उद्धार मी 7 जन्मामध्ये करेल. आणि तुम्ही जर माझी विरोधी भक्ती कराल तर तुमचा उद्धार मी 3 जन्मामध्ये करेल. त्यावेळी जय विजयाने विचार केला, कोण 7 जन्म भजन पूजन करीत बसेल, कोण कीर्तन करीत बसेल, कोण भगवंताचं नाम घेत बसेल. म्हणून आपण विरोधी भक्ती भगवंताची करूया आणि 3 जन्मामध्ये आपला उद्धार होईल. आणि भगवंताने सांगितलं की 3 जन्मामध्ये तुमचा उद्धार करण्याकरिता मी स्वतः तुमच्याकरिता अवतार घेईल. पहिला जन्म आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, दुसरा जन्म आहे रावण कुंभकर्ण आणि तिसरा जन्म आहे शिशुपाल दंतवक्र. हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्षासाठी भगवंताने 2 अवतार घेतला माय बापो. एक वराह अवतार घेतला आणि एक नरसिंह अवतार घेतला. आणि रावण कुंभकर्णाकरिता भगवंताने प्रभू रामचंद्रांचा अवतार घेतला आणि शिशुपाल दंतवक्राकरिता द्वापर युगामध्ये भगवान गोपाळ कृष्णाचा अवतार आहे. त्यावेळेस जय विजयांचं पतन झालं महाराज. आणि ते राक्षस बनून जी दिती होती, कच्छपजी महाराजांना एकूण मुख्य 2 पत्न्या होत्या. एक दिती होती आणि एक अदिती होती. अदिती ही देवमाता होती
आणि दिती जी होती ना, ही राक्षसांची माता होती. कच्छपजी महाराजांच्या मुख्य 2 पत्न्या होत्या. तिने सूर्यास्ताच्या वेळेस कच्छपजी महाराजांना रतिदान मागितलं. महाराज, चूक झाली, कच्छपजी महाराजांच्या हाताने सुद्धा चूक झाली, पण कच्छपजी महाराजांनी दितीला श्राप दिला. दिती, तू सूर्यास्ताच्या वेळेस मला रतिदान मागितलेलं आहे, म्हणून मी तुला श्राप देते की तुझ्या उदरामध्ये 2 राक्षस जन्माला येईल. कच्छपजी महाराजांनी श्राप दिला दितीला, आणि जय विजयांना जो संकादिकाने श्राप दिलेला होता, ते दोघही जय विजय तिच्या उदरामध्ये प्रस्थापित झाले. आणि 12 वर्षापर्यंत तिने दोन्ही पुत्रांना जन्म दिला नाही. आणि 2 पुत्रांना 12 वर्षानंतर जन्म दिला, तो एक हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू. आणि हिरण्यकश्यपूने काय केलं होतं, या पृथ्वीला आपल्या दाढीवरती घेतलेलं होतं आणि सुतल लोकांमध्ये, पाताळ लोकांमध्ये घेऊन गेलेले होते. त्यावेळी ब्रह्मदेव सांगू लागले, देवा, पृथ्वीने या तुम्ही सृष्टीची निर्मिती केल्यानंतर पृथ्वी ठेवू कुठे? आणि एके दिवशी काय झालं, ब्रह्मदेवाच्या कानावरती 2 शब्द आले, तप तप तप. ब्रह्मदेव तप करीत असताना त्यांना शिंका आली, आणि शिंकेमधून, त्यांच्या नाशिकेमधून एक अंगुष्ठ एवढा वराचं पिल्लू पाडच बाहेर पडलं. आणि बाहेर पडल्यानंतर त्याने विराट असं रूप त्या ठिकाणी घेतलं, आणि एकदम ते वराचं पिल्लू विराट रूप घेऊन एकदम सागरामध्ये त्याने उडी घेतली. आणि हिरण्याक्षासोबत युद्ध होऊ लागलं. वराह भगवंताचं अतिशय युद्ध होऊ लागलं त्या ठिकाणी. आणि भगवान वराहाने हिरण्याक्षाला मारलं आणि पृथ्वीला आपल्या दाढीवरती घेतलं आणि तिची स्थापना केली. महाराज, आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, आता तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा. आणि ब्रह्मदेवाच्या मनापासून स्वयंभू म्हणून जन्माला आले, आणि बुद्धीपासून शतरूपा राणी जन्माला आली. अशा प्रमाणे पृथ्वीवरचं प्रथम जोडपं स्वयंभू म्हणू आणि शतरूपा जन्माला आले. आणि इथून मैथुनी सृष्टीला सुरुवात झाली. स्वयंभू म्हणू आणि शतरूपाला एकूण 3 मुली जन्माला आल्यात आणि 2 पुत्र जन्माला आले. आकुती, प्रसूती, देववती 3 कन्या जन्माला आल्या. आणि उत्तानपाद महाराजांनी एक प्रियव्रत आहे, 2 मुलं जन्माला आलेत. आणि आकुती मोठी होती, ती उपवर झाली. तिचा विवाह स्वयंभू म्हणून रुची नामक प्रजापतींसोबत लावून दिला. त्या ठिकाणी दक्षिणा माता आणि यज्ञ नारायण भगवान जन्माला आलेत. आणि 2 नंबरची मुलगी आहे प्रसूती. प्रसूतीला स्वयंभू म्हणून दक्ष महाराजांना देण्यात आली. दक्ष महाराजांचा आणि प्रसूतीचा विवाह लावून देण्यात आला. आणि प्रसूतीला एकूण 60 कन्या जन्माला आल्या. काही कच्छपांना देण्यात आल्या, काही चंद्राला दिल्या, काही नक्षत्रांना दिल्या, काही मनुष्यगणांना दिल्यात. आणि एक जी होती सगळ्यात लहान, ती होती सती. आणि सतीचा आणि भगवंताचा विवाह आपण बघूया. 2 मिनिटं संकीर्तन करूया. हे नारायण 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 नारायण
नारायण जय गोविंद हरे नारायण जय गोविंद हरे नारायण जय गोविंद हरे हे नारायण नारायण श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमद नारायण नारायण नारायण